एक मोठी बातमी सध्या समोर येते आपण पाहतोय वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचं कळतंय। अतिशय महत्त्वाची बातमी, हे दोघंही आरोपी आहेत बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आणि ते कोठडीत सुद्धा सध्या आहेत। त्यांच्याकडनं जबाब घेतला जातोय, कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे। अशात महत्त्वाची बातमी येते की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झालेली आहे। साम टीव्हीला सूत्रांनी ही बातमी दिली आहे। नेमकं मारहाण कुठे झाली, कुणी केली, कशा प्रकारे तपासादरम्यान ही मारहाण झाली आहे याबद्दलची अधिकृत माहिती अजून यायची आहे। त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊ, मात्र तुर्तास सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड जो आहे, आका म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या वाल्मिक कराडला मारहाण झाली आहे। तर आकाचा चेला सुदर्शन गुलेलाही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करणं, त्यांचं अपहरण करणं, खंडणी प्रकरण शिवाय त्यांची हत्या करणं अशा एक ना अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या कराड आणि घुले जे आहेत ते पोलीस कोठडीत आहेत आणि अशात आता त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येते। बीडच्या जेलमध्ये कराड आणि घुलेला मारहाण झाल्याची माहिती सध्या मिळतेय। महादेव गित्ते, अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याची माहिती आहे। योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, नेमकं काय घडलंय बीडच्या कारागृहात? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि मकोका अंतर्गत कारवाईमधील जे 2 टोळ्या आहेत त्या टोळ्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर सुदर्शन गुले आणि बापू आंधळे हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत महादेव गित्ते यांच्याकडनं जो वाद घडला आणि त्या वादामधनं दोन्ही बाजूंकडनं एकमेकांना मारहाण केल्याची घटना जी आहे ते सूत्रांकडून माहिती समोर आलेली आहे। हा संपूर्ण प्रकार आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये घडल्याचं देखील समोर आलेला आहे। 2 टोळ्यामध्ये शाब्दिक चकमक होत हाणामारीची देखील घटना समोर आलेली आहे आणि या प्रकरणी संपूर्ण माहिती जी आहे ते सूत्रांकडून आपल्या समोर आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका अंतर्गत कारवाईमधले आरोपी आणि त्याचबरोबर दुसऱ्या मकोका अंतर्गत कारवाईमधील आरोपी म्हणजे बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी, या दोनही आरोपींमध्ये बाचाबाची झाली नाही। याचे बाचाबाचीचं रूपांतर हाणामारी झालेलं आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत मकोका अंतर्गत कारवाईमधली वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याचं देखील सूत्रांकडून समजलेलं आहे। सांगितलं की त्यांच्या सहकारी जे गित्ते आहेत आणि आठवले यांच्याकडनं मारहाण झाली आहे, बाचाबाचीचं रूपांतर खरं मारहाणीत झालेलं आहे। मग यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच आता अद्यापर्यंत जरी माहिती समोर आलेली नाही, सूत्रांची माहिती आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढे काय घडतंय आणि आतमध्ये काय घडलेलं आहे ही देखील माहिती समोर येईल। मात्र शाब्दिक चकमक झाल्याचं देखील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। कुठल्याही पद्धतीचा मोठा वाद नसल्याचं देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। तशी समज देखील तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेली आहे। योगेश, एकंदरीतच आपण पाहतोय की कराड आणि गुलेला मारहाण झाली आहे। खरं तर हे दोघंही मारहाण आणि हत्येच्या प्रकरणातच बीड पोलिसांमध्ये आहेत, बीड पोलिसांच्या तावडीत आहेत। आता त्यांच्याकडनं जबाब नोंदवला जातोय आणि त्यात त्यांना मारहाण झाल्याचं आता कळतंय। सरपंच हत्या प्रकरणातले हे आरोपी आहेत। तर आता पोलिसांनी कारवाई या संदर्भात केली आहे, मारहाण झालेली आहे, परंतु कराडचा जबाब काही आलेला आहे का या संदर्भात? कराडची पुढे जी कारवाई सुरू आहे त्या संदर्भामध्ये काही अपडेट येते का? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 2 आरोपी आहेत सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर बापू आंधळे सरपंच यांच्या पाठीमागे परळीमध्ये हत्या झाली होती, त्या हत्या प्रकरणातील आरोपी या दोनही आरोपींमध्ये वाद झालेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेवरती जे जिल्हा कारागृह अधीक्षक आहेत ते नजर ठेवून आहेत आणि या कुठल्याही पद्धतीचा पुढे अनर्थ टळू नये किंवा अनर्थ होऊ नये, त्याचबरोबर जो हा प्रकार घडलेला आहे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील कारागृह अधीक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे। अच्छा, आपण असे जुळून राहतात तुर्तास एक प्रेक्षकांना महत्त्वाची अपडेट आपण सांगतोय। एक मोठी घडामोड घडलेली आहे की बीडचं हत्या प्रकरण जे आहे त्यामध्ये आता कराड आणि गुलेला मारहाण करण्यात आलेली आहे। बीडच्या जेलमध्येच राडा झाल्याचं कळतंय। ज्या जेलमध्ये सध्या कराड आणि गुलेला ठेवण्यात आलंय तिथेच त्यांना मारहाण झाली आहे। मारहाण नेमकं कुणी केली आहे तर त्यांच्याच तिथे असलेल्या गित्ते या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचं कळतंय। अक्षय आठवलेकडून सुद्धा मारहाण झाली आहे। यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती आणि या बाचाबाचीचं रूपांतर आपण पाहतोय की मारहाणीत झालं। त्यानंतर जेलचे अधीक्षक जे आहेत त्यांनी यावर आता कारवाई सुरू केलेली आहे। बाजूला त्यांना सगळ्यांना करण्यात आलं। राडा जो होता 2 टोळीमधला तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। मात्र अतिशय महत्त्वाची बातमी सध्याची आपण पाहतोय ती म्हणजेच घुलेला मारहाण झालेली आहे, कराडला मारहाण झालेली आहे। कराड हा या सगळ्यांचा म्होरक्या
सगळ्यांचा आका असल्याचं बोललं जातं आणि अशामध्ये आता चौकशीसाठी तो आतमध्ये असताना त्याला ही मारहाण झाली आहे. पुन्हा एकदा जाते आपले प्रतिनिधी जे आहेत योगेश काशीद यांच्याकडे. योगेश, आपण सांगितलं मारहाण झाली आहे, मात्र ज्या प्रकारे बातम्या समोर येत होत्या त्यानुसार तर असं समोर येत होतं की कराडला एक वेगळ्या सेलमध्ये ठेवलंय, त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि अशामध्ये हे बाकीच्यांनी मारहाण करेपर्यंत प्रशासन, नेमकं जेल प्रशासन कुठे होतं, त्यांचं लक्ष कुठे होतं? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देखील बीडच्या जिल्हा प्रशासनावरती आरोप प्रत्यारोप झाले, पोलीस प्रशासनावरती आरोप प्रत्यारोप झाले. संतोष देशमुख यांचं ज्या दिवशी अपहरण झालं त्या दिवशी देखील पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे. असाच प्रकार जिल्हा कारागृहामध्ये घडलेला आहे. ज्यावेळेस या दोनही बाजूचे आरोपी आहेत त्या जिल्हा कारागृहामध्ये 9 नंबरच्या ब्राकमध्ये आहेत आणि या ब्राकमध्ये असताना जिल्हा प्रशासन नेमकी काय करतं, तिथे जिल्हा कारागृह अधीक्षक काय करतात किंवा तिथले कर्मचारी काय करतात असा देखील आता सवाल उपस्थित होताना पाहायला मिळतोय. नक्कीच दोनही प्रकरणामधले, गंभीर प्रकरणामधले हे आरोपी आहेत. संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण संपूर्ण राज्याने पाहिलेलं आहे, कशा पद्धतीने त्यांना क्रूर त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड, त्याचबरोबर महादेव गीते जे आरोपी आहे परळीचा बापू आंधळे हत्या प्रकरणातील जे सरपंच होते बापू आंधळे त्यांच्या हत्या प्रकरणातील हे दोनही सेन्सिटिव्ह प्रकरण असताना आणि दोनही सेन्सिटिव्ह प्रकरणामधले आरोपी असताना दोघांचा वाद घडला कसा नेमकी आणि त्यातले पोलीस अधीक्षक असतील जे की जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आहेत ते नेमकं काय करत होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र त्यांच्या या संपूर्ण प्रकार घडत असताना तिथे कर्मचारी नव्हते का किंवा कर्मचारी होते तर मग वाद कसा घडला हे देखील पुढे येणार आहे, त्याची चौकशी देखील होईल. मात्र आता तरी बीडमध्ये चर्चा अशी आहे की संपूर्ण घटना घडत असताना, सेन्सिटिव्ह घटना घडत असताना जिल्हा कारागृहामध्ये अशा घटना घडत असतील तर जिल्हा प्रशासन नेमकी करतोय तरी काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. नक्कीच योगेश, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपणही उपस्थित केले आहेत. धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे.